जालन्यातील परतूरमधील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान तुर्की देशातील विवादास्पद गाणे वाजवून यावर विद्यार्थ्यांनी डान्स केलाय। यावेळी विद्यार्थ्यांच्या बॅकग्राऊंडला पाकिस्तानी अतिरेक्यांचा फोटो दाखवण्यात आलाय। या अतिरेक्याने पंजाबच्या राज्यपालांची हत्या केली। त्या अतिरेक्याचं आपल्या देशात काय काम आहे, असा सवाल माजी मंत्री तथा भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी उपस्थित केलाय। शिक्षणाधिकारी आणि पोलीस या शाळेवर कारवाई करताना उंटावरून शेळ्या हाकत असून पोलिसासह अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकरांनी केलाय। देशद्रोह करणाऱ्या या शाळा प्रशासनावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मोका लावावा, तसेच वर्षभर या देशद्रोही लोकांना जेलमध्ये डांबा, अशी मागणी देखील यावेळी लोणीकरांनी केली। दरम्यान या शाळेची मान्यता शिक्षण विभागाने रद्द करावी, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात आपण आवाज उठवणार असल्याचा इशारा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकरांनी दिलाय। मला काय सांगाल, परतूरच्या शाळेचा इंग्लिश मीडियम शाळेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यात पाकिस्तानी गाण्यावर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या आतंकवाद्याचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी चालवलेला आहे। या संदर्भात तुम्ही सीएम कडे तक्रार केली। मुमताज कादरी नावाचा अतिरेकी आहे, याला पाकिस्ताननं अतिरेकी म्हणून घोषित केलेलं आहे। त्यांनी अनेक हत्या केलेल्या आहेत, खून केलेले आहेत आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा व्हिडिओ परतूरच्या इंग्रजी शाळेमध्ये दाखवण्यात आला। या शाळेमध्ये स्नेहसंमेलन होतं। या स्नेहसंमेलनामध्ये मुंडके छाटा अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे पाकिस्तानचा अतिरेकी शाळेत दाखवणं, मुलांना त्याचा आदर्श दाखवणं किंवा प्रशिक्षण देणं, याची ट्रेनिंग झाली 15 दिवस त्या शाळेमध्ये। आणि या गाण्यावर नृत्य कसं करायचं आहे, तलवारी कशा फिरवायच्या आहेत, अशा प्रकारचं 15 दिवसाचं प्रशिक्षण झालं। आणि वारंवार अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडतात भारतामध्ये, पाकिस्तानच्या अतिरेक्याचं काय काम आहे? ज्यांनी राज्यपालाची हत्या केली, ज्यांनी खून केले, अशा अतिरेक्यांचा आदर्श महाराष्ट्रातल्या परतूर तालुक्यातल्या इंग्रजी शाळेमध्ये दाखवला गेलेला आहे। आणि यामध्ये मी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी बोललेलो आहे। या शाळेची मान्यता रद्द करायची आहे आणि यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मोका लावून कारवाई करायची आहे। वर्षभर तरी हे लोक असे देशद्रोही जेलमध्ये डांबले पाहिजेत। नंबर 1, मी जिल्हा पोलीस प्रमुखांना बोललो, जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भातली सगळी माहिती दिली। जिल्हा परिषदेच्या सीओना सूचना दिल्या की तातडीनं नोटीस देऊन यांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेवरून शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या। शिक्षण अधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्याला सूचना दिल्या। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाला सूचना दिल्या। उंठावून शेळ्या राखू लागले लोक, म्हणजे हा उंठावून शेळ्या राखण्याचा प्रकार आहे। अशी घटना घडल्यानंतर सीओ आहेत, कलेक्टर आहेत किंवा जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, यांनी आदेश दिल्यानंतर शिक्षण अधिकारी तिथं जायचं टाळतात। मी काल DYSP आहेत, PI आहेत, यांना सगळ्यांना बोललो। आरोपी सगळे फरार आहेत, मुख्याध्यापक फरार आहे। शाळेचं रेकॉर्ड यांना ताब्यात घ्यावा लागेल। शाळेमध्ये किती तलवारी आहेत का, शाळेमध्ये काही संशयास्पद शस्त्र आहेत का, शाळेमध्ये कॅम्प्युटरमध्ये काय आहे, कपाटामध्ये काय आहे, हे सगळं रेकॉर्ड ताब्यात घेण्याच्या संदर्भात SP, कलेक्टर आणि CO यांना सूचना दिलेल्या आहेत। रात्री 10 वाजेपर्यंत कुठलंही तपासणी केली नाही किंवा यांना चाब्या मिळाल्या नाही किंवा आरोपी सापडलेले नाहीत। जिथं देशद्रोहाचा गुन्हा घडतो किंवा शाळेमध्ये असं प्रशिक्षण दिलं जातं, अशा ठिकाणी पोलिसांनी जाऊन, शिक्षण अधिकाऱ्यांनी जाऊन ते लॉक तोडले पाहिजेत, पंचनामा केला पाहिजे आणि रेकॉर्ड ताब्यात घेतलं पाहिजे। ह्या सूचना मी कलेक्टर, SP, CO दिल्या होत्या। अद्यापर्यंत रेकॉर्ड ताब्यात घेतलेलं नाहीये। रात्रीतून काही शस्त्रसाठा असेल, काही कॅम्प्युटरमध्ये अनाधिकृत काही गोष्टी असतील, काही अतिरेक्यांचे पुन्हा काही पुरावे किंवा पत्ते असतील, तर हे पळवायला किंवा लपवायला त्याला संधी मिळाली रात्रभर,
काय झालं माहित नाही, अद्यापर्यंत ती कारवाई त्यांनी केलेली नाही. तत्काळ अटक करतात, मात्र त्यांना आतापर्यंत अटक झाली नाही. पोलिसांचे त्यांचा रेकॉर्ड दोन संशयास्पद पोलिसांचे काही प्रकार संशयास्पद वाटते. हा प्रकार देशद्रोहाचा आहे, महाराष्ट्रासाठी घातक आहे. शिक्षण देण्याऐवजी मुस्लिमांची मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत, डॉक्टर झाल्या पाहिजेत, वकील झाल्या पाहिजेत, प्राध्यापक झाल्या पाहिजेत. याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांनी ज्यांनी इंग्रजी शाळा मागितल्या त्यांना इंग्रजी शाळा दिल्या. इंग्रजी शाळेमध्ये जर असे प्रकार होत असतील, देशद्रोहाचं प्रशिक्षण दिलं असेल, पाकिस्तानच्या अतिरेक्यांचे व्हिडिओ आणि आदर्श दाखवत असतील तर यांच्यावर मोका लावला पाहिजे. मी काल लक्षवेधी सूचना पाठवलेली आहे. कालची अर्ध्या तासाची चर्चा पाठवलेली आहे. सभागृहात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयास्पद काम केलेलं आहे, आरोपींना मदत केली असेल तर त्यांच्या निलंबनाची कारवाई होईल. त्याची मागणी मी सभागृहात करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तक्रार केलेली आहे, माननीय शिक्षण मंत्री महोदयांकडे तक्रार केलेली आहे, माननीय उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे तक्रार केलेली आहे. अधिवेशन 21 तारखेपासून आहे. सभागृहामध्ये मराठवाड्यातले सगळे आमदार मिळून हा विषय आम्ही लावून धरू. शिक्षण विभागाने जर कारवाई केली नाही किंवा पोलिसांनी कारवाई केली नाही, याची मान्यता रद्द झाली नाही किंवा सभागृहामध्ये यांच्यावर मोका पोलिसांनी, जालना पोलिसांनी लावला नाही, तर सभागृहात पोलिसांच्या संदर्भातली संशयास भूमिका जर असेल तर त्यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. होय, आमदार म्हणून तुम्ही तक्रार करता, प्रशासन त्याची दखल घेत नाही, चौकशी होत नाही. कुठेतरी याच्यामुळे सगळा संशय बळावतो या प्रकरणामध्ये की प्रशासन कुठेतरी मदत करते का त्यांना? नाही, काल मी SP कलेक्टर CO यांना बोलल्यानंतर सगळ्या यंत्रणा तिथे गेल्या, पण जे रेकॉर्ड ताब्यात घेण्याचा विषय आहे तो रात्रभर त्यांनी रेकॉर्ड ताब्यात घेणं आवश्यक होतं, लॉक तोडणं आवश्यक होतं. कारण इथं मोठा अपराध आहे हा. महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही चिंताजनक बाब आहे आणि पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही असं मला वाटतं.